आमच्या विद्यार्थ्यांकडनं आम्हाला जे नेक्स्ट प्रश्न आलेला आहे ते आहे सूच्या ठिकाणी किंवा पाळीच्या ठिकाणी इन्फेक्शन होणं. बरीच मुलींना हा प्रश्न पडतो. पांढरं पाणी येतं पाळीच्या जागेहून. कधी कधी सू करताना जळजळ होते, खाली खाज येणं, आग होणं, हे सगळे संकेत आहे की तुम्हाला खालच्या जागेला इन्फेक्शन बसलेलं आहे. हे इन्फेक्शन का होतं आणि कसं टाळावं? खालची जागा आपली नॉर्मल चामडीच आहे. इतर चामडीपेक्षा थोडीशी पातळ असते, म्हणून तिथे इन्फेक्शन जास्त लागतात. खालची जागा सतत बंद राहते आणि काही कारणामुळे जर ती ओली पण राहिली, लघवीमुळे म्हणा की तुम्ही प्रत्येक वेळेस लघवीला गेलो पाणीनी धुवून टाकलं, पाणीमुळे म्हणा, घामामुळे किंवा डिस्चार्जमुळे, हा काही कारणामुळे जर खालची जागा सतत ओलसर राहत असेल तर तिथे इन्फेक्शनला आमंत्रण मिळतं. इन्फेक्शनचे संकेत म्हणजे काय? पांढरं पाणी येणं, खाज येणं, आग होणं, सतत चिपचिप वाटणं, हे सगळे इन्फेक्शनचे संकेत आहे. इन्फेक्शन टाळावं कसं? तर खालची जागा ओलसर ठेवायची नाहीये. तुम्ही प्रत्येक वेळेस वॉशरूम यूज केलं, लघवीला गेले, टॉयलेटला गेले, तुम्ही धुवून घ्या, हरकत नाही, दिवसात 10 वेळेस धुवून घ्या, पण प्रत्येक वेळेस पुसून घ्यायचं. खालची जागा कोरडी ठेवायची. जेवढं होईल तेवढं पाणी जास्त प्यायचं. खाज आली, जळजळ होत असेल, खाज येत असेल, खाजवायचं नाही. तिथे सतत खाजवलं की ते इन्फेक्शन तिथून जात नाही. आणि खालचे केस काढायला जर काही मुली काही गोष्ट वापरत असेल तर ते क्रीम आहे, रेझर आहे, ते थोडं सांभाळून वापरायचं किंवा एखाद्या वेळेस डॉक्टरांची सल्ला घेऊन घ्यायची. जर तुम्हाला सूची जागेचं किंवा पाळीची जागेचं इन्फेक्शन सारखं जाणवत असेल तर प्लीज डॉक्टरांची सल्ला घ्या. स्वतः ट्रीटमेंट घेऊ नका. इंटरनेटवर वाचून प्लीज स्वतः ट्रीटमेंट घेऊ नका, कारण वेगळे वेगळे प्रकारचे इन्फेक्शन असतात. हे नेमकं कसलं इन्फेक्शन आहे ते ओळखून त्याचं स्पेसिफिक उपचार आपल्याला करता येतं.